लवकरच तयार होणार हातुर्णा ते गोनापूर रस्ता। आमदार चंदू यावलकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त। 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। लवकरच होणार रस्त्याच्या कामाला सुरुवात। हातुर्णा ते गोनापूर मार्गावरील प्रवाशांनी मानले आमदार चंदू यावलकर यांचे आभार। मागील अनेक वर्षांपासून वरुड तालुक्यातील हातुर्णा ते गोनापूर रस्ता हा पूर्णतः खराब झाला असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। हातुर्णा ते गोनापूर मार्गावर अनेक छोटे मोठे गावे येत असून मध्यभागी वरुड शहर सुद्धा असल्याने या मार्गावर नेहमी मोठी वाहतुकीची वर्दळ राहत होती। मात्र रस्ता खराब व छोटा असल्यामुळे दोन्ही बाजूला झाडे झुडूप सुद्धा होते, त्यामुळे नेहमी छोटे मोठे अपघात घडत असल्याने अनेक नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलाय। वरुड तालुक्याला जोडणारे अनेक मुख्य रस्ते हे सिमेंटचे आणि दुपत्री आहेत, मात्र हातुर्णा ते गोनापूर हा मार्ग अनेक वर्षांपासून छोटा असून पूर्णतः रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होती। याचीच दखल घेत वरुड मोर्शीचे विद्यमान आमदार चंदू यावलकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला व अखेर वरुड तालुक्यातील हातुर्णा ते गोनापूर मार्गासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून लवकरच या रस्त्याचे काम सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती आमदार चंदू यावलकर यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हातुर्णा ते गोनापूर रस्त्यासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हातुर्णा ते गोनापूर हा मार्ग एकूण 35 किलोमीटरचा असून या मार्गावर अनेक छोटे मोठे गाव आहेत आणि हा मार्ग मध्य प्रदेशच्या सीमेला व वर्धा जिल्ह्याला जोडणारा असल्यामुळे या मार्गावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते, त्यामुळे नेहमी या मार्गावर छोटे मोठे अपघात घडायचे। आता रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या अपघाताला ब्रेक लागणार असून प्रवाशांना सुखद आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। विशेष म्हणजे या मार्गावरील वरुड रेल्वे गेट पासून ते वरुड शहराच्या हद्दीपर्यंत हा रस्ता चौपदरी होणार असल्याची माहिती आमदार चंदू यावलकर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून देण्यात आली आहे। त्यामुळे आता वरुड तालुक्यातील हातुर्णा ते गोनापूर या मुख्य 35 किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रत्यक्षात केव्हा सुरू होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।